की एक स्त्री, एक सामान्य किबुत्स मधली शालांत परीक्षा झालेली जी शिक्षिका असते, तिच्या भोवती अनेक भाषा कोविद, अनेक भाषेत डॉक्टरेट मिळवलेले तज्ज्ञ लोक असताना त्या सगळ्यांच्यावर मात करून एक स्त्री त्या देशाची पंतप्रधान असून किंवा लेबर मिनिस्टर साध्या फ्लॅटमध्ये राहत होती. एकच ड्रेस ती वापरत होती. बरं. तिला स्वतः दरवाजा उघडायची आलेल्यांसाठी. अच्छा. स्वतःसाठी काही न करता तिने सर्वस्व ते राष्ट्र उभारणीसाठी. ती पण म्हणायची पंतप्रधान असण्यापेक्षा मला लेबर मिनिस्टर असणं जास्त आवडलं, कारण त्यांनी राष्ट्र उभं केलं. तिने कधी धर्मगुरूंना वरचढ होऊ दिलं नाही. की जाताना ती सभा संपल्यानंतर प्रत्येक बटन बंद झाले की नाही ही बघणारी ती बाई होती. तुरुंगातून किंवा छावण्यातून लोक जे सोडून आणले हिटलरच्या, तर तिने काय केलं असेल, आधी तरुण मुलं इथली बाहेर काढा. म्हणजेच हे झालं की लोकांना वाटलं सिनियर लोकांना आधी बाहेर काढा. सिनियर लोक राहू दे, तरुण पिढी आधी बाहेर काढा. देश चालवणार आहे कोण? तुमच्या घरची परिस्थिती कसं आहे त्यानुसार पगार घ्यायचा, यानुसार ती पगार. म्हणजे तिच्या कामालीचा पगार तिच्यापेक्षा जास्त होता. 86% तिला मतं असतात, ती शून्यावर येते. बरोबर. महाराजीने त्या म्हणजे इतका आयुष्यात बदलूनही शेवटपर्यंत अनेक आजारांनी ग्रासलेली असतात. ती ज्या पद्धतीने राष्ट्रासाठी करते, तो मला असं वाटलं की केवळ स्त्री म्हणून नाही, माणूस म्हणून सुद्धा तिचं काय एक मेटल आहे.